नागपुर के अजनी पुलिस थाना क्षेत्र में एक 69 वर्षीय सेवानिवृत्त बुजुर्ग के साथ ऑनलाइन ठगी का मामला सामने आया है। अज्ञात आरोपी ने खुद को कुरियर कंपनी का डिलीवरी बॉय बताकर 53,177 की धोखाधड़ी की। जानकारी के अनुसार मानेवाड़ा बेसा रोड स्थित निर्माण होराइजन बिल्डिंग सेवादल नगर लेन नंबर 3 फ्लैट नंबर 304 निवासी श्री विजय पांडुरंग मोरे ने 6 फरवरी 2026 को अपने पुत्र अमित मोरे, जो पुणे में आईटी इंजीनियर है, को महत्वपूर्ण दस्तावेज भेजने के लिए कुरियर सेवा से संपर्क किया था। इसी दौरान एक अज्ञात व्यक्ति ने स्वयं को डीटीडीसी कुरियर कंपनी का डिलीवरी बॉय बताते हुए उनसे संपर्क किया और विश्वास में लेकर बैंक संबंधी जानकारी हासिल कर ली। आरोपी ने अलग अलग समय पर उनके खाते में कुल 53,177 निकाल लिए। जब बुजुर्ग को ठगी का एहसास हुआ तब उन्होंने अजनी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने भारतीय न्याय संहिता की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि किसी भी अज्ञात व्यक्ति को बैंक संबंधी जानकारी, ओटीपी या निजी विवरण साझा न करे। कुरियर या बैंक के नाम पर आने वाले कॉल की पहले आधिकारिक माध्यम से पुष्टि अवश्य करे। फिलहाल पुलिस आरोपी की तलाश में जुटी है और मामले की जांच जारी है। पोलीस ठाणे अजनी हद्दीत विजय पांडुरंग मोरे वय 69 वर्ष हे ITI मध्ये ड्रॉइंग इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते। सन 2014 मध्ये रिटायर्ड झाले। तर त्यांचा मुलगा हा अमित विजय मोरे हा पुणे इथे IT कंपनीमध्ये नोकरी करतो। तर नमूद फिर्यादी यांनी DTDC द्वारे एक मुलाला काही कागदपत्र पाठवलेले होते आणि ते मुलाला लवकर मिळावे म्हणून ते प्रयत्न करत होते। तर घटना तारीख म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारीला त्यांनी गुगलवर DTDC कुरियर ट्रॅकिंग नावाचं एक असं टाकल्यावर त्यांना एक त्यांचं DTDC कुरियरचं एक ॲप ओपन झालं। त्यावर त्यांनी त्यांचा जो पावती क्रमांक होता तो टाकला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात त्यांचं पेंडिंग दाखवलं स्टेटस। तर त्याच्यावर एक फोन नंबर होता। तर त्या फोन नंबरवर त्यांनी फिर्यादी विजय पांडुरंग मोरे यांनी फोन केला असता त्यांना फोनवर असं सांगण्यात आलं की ठीक आहे, तुम्हाला एक कस्टमर सपोर्ट फाईल आम्ही पाठवतो व ते आपण तुमच्या याच्यात डाउनलोड करा। तर याद्वारे जो फ्रॉडस्टर होता त्या फ्रॉडस्टरने त्यांना .apk ही फाईल पाठवली। त्यामुळे पूर्ण त्यांच्या मोबाईलचा ताबा हा तो समोरचा व्यक्ती हॅकर असल्याने पूर्ण ताबा त्यांच्याकडे गेला आणि मोबाईल क्रमांक 9474343795 वरून त्यांना व्हॉट्सअप मेसेज आला की असं असं हे डिव्हाइस आहे, तुम्ही ते ट्रॅक करा। तर त्यानंतर त्यांनी ट्रॅक केल्यावर त्यावर चार्ज लागेल 2 रुपये, ते पाठवा। त्यांनी जसा चार्ज पाठवला तर मोबाईलचा पूर्ण ताबाच हॅकरकडे गेल्यामुळे त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमधून आणि त्यांच्या पेन्शन बँक अकाउंटमधून टोटल 43,210 रुपये हे कापले गेलेले आहेत। याबाबत आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे आणि आम्ही तपास करीत आहोत। सहसा जनतेने फिजिकली या गोष्टी व्हेरीफाय कराव्या आणि जोही कोणी असं सांगते की .apk जे एक्सटेन्शन फाईल असते, ॲप्लिकेशन फाईल असते, त्यामुळे आपला पूर्ण मोबाईल हॅक होतो। तर शक्यता .apk एक्सटेन्शन असलेल्या फाईल या डाउनलोड करू नये। त्यामुळे पूर्ण आपला मोबाईल हॅक होतो आणि आपल्या मोबाईलचे कंट्रोल समोरच्याकडे जातात। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक ॲप जसं गुगल पे आहे, त्याच्यानंतर इतर जे पेईंग ॲप आहे त्यावर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ठेवावं, जेणेकरून आपल्याला कॉल येईल किंवा मेसेज येईल की हे ट्रान्झॅक्शन आपण केलेलं आहे का याची संमती द्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्या अकाउंटमधून पैसे जात आहेत। तर ही दक्षता प्रत्येकाने बाळगावी आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ऑटो ब्लॉकर एक असतो, तो ऑटो ब्लॉकर ऑन ठेवावा आणि शक्यतो एक कवच 2 म्हणून एक केंद्र शासनाने एक ॲप दिलेला आहे। प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये कवच 2 हे ॲप इन्स्टॉल करावे, जेणेकरून त्यांचा मोबाईल सेफ आणि सिक्युअर राहील। हे गुगल प्ले स्टोअरवर फ्री आहे ॲप। प्रत्येकाने हे ॲप डाउनलोड करावं आणि आपल्या मोबाईलची स्वतः सुरक्षितता करावी।